सर्व समाजाला साहित्यातून संस्कार आणि समतेचा संदेश देणारे वंजारी महासंघाचे राज्यस्तरीय साहित्य संमेलन पार पडले आहे। साहित्यातून समाजाची जडणघडण होऊन विचारातून क्रांती घडत असते। दऱ्याखोऱ्यात डोंगर रांगत राहणारा वंजारी समाज शिक्षण घेऊन शहरात आला। या समाजाने शिक्षणातून प्रगती साधली असून शासकीय अधिकारी वर्गापासून ते उद्योजक, व्यावसायिक आणि राजसत्तेतही आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे। निर्मलनगर संत भगवानबाबा चौक येथील गंगा लॉन्समध्ये रविवारी 25 ऑगस्टला वंजारी महासंघाचे दुसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन, संत भगवानबाबा यांची प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य डॉ. गजानन सानप यांच्या हस्ते झाले। यावेळी आमदार संग्राम जगताप, संमेलनाध्यक्ष लेखिका तथा कवयित्री संगीता घुगे, साहित्यिक गणेश खाडे, पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे मावळे अध्यक्ष कवी प्राध्यापक वाना आंधळे, स्वागत अध्यक्ष तथा विश्वविजेते कुस्ती खेळाडू राजकुमार आघाव पाटील, युवा नेते अक्षय कर्डिले, सहस्वागत अध्यक्ष घनश्याम बोडखे, प्राचार्य नवनाथ आघाव, नगरसेवक प्रकाश भागानगरे, वंजारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मल्हारी खेडकर, लक्षराज सानप आदींसह वंजारी समाज बांधव, महिला आणि साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी राज्यस्तरीय साहित्य संमेलनावर आपले मनोगत व्यक्त केले आहे। तसेच युवा नेते अक्षय कर्डिले यांनी साहित्य संमेलनावर आपले मनोगत व्यक्त केले आहे। डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य डॉ. गजानन सानप यांनी राज्यस्तरीय साहित्य संमेलनावर आपले मनोगत व्यक्त केले आहे। पाहुयात ते काय म्हणाले। त्यांच्या मदतीला धावून जाणं, त्यांच्या पाठीमागं उभं राहणं, त्यांच्या अडीअडचणीतून त्यांना मार्गक्रमण करून देणं, असं हे सातत्याने काम करणारी मंडळी आपल्याला या नगर शहरामध्ये देखील पाहायला मिळतात। आणि म्हणूनच कुठंतरी गणेशजी आपल्याला वाटलं की आता कुठंतरी नगर जिल्ह्यामध्ये, विशेषतः नगर शहरामध्ये देखील कार्यक्रम झाला पाहिजे। खरं तर हा जो कार्यक्रम आज संपन्न होतोय, हा एक नगर शहरातला एक मोठं उपनगर हे पाईपलाईन रोडच्या वरच्या भागातल्या निर्मल नगरचं निर्माण झालेलं आहे। आणि निर्मल नगरकडे जाणारा हा जो काही प्रमुख रस्ता आहे, श्रीराम चौक आणि संत नामदेव चौकातून पुढे येणारा, याला देखील मागच्या एक वर्ष 1.5 वर्षापूर्वीच ते सगळ्यांची मागणी होती की स्वर्गवासीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव दिलं पाहिजे। आणि तसा ठराव देखील महानगरपालिकेचा या ठिकाणी झालेला आहे। आणि त्याचं अधिकृत नाव हे देखील स्वर्गवासीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव या रस्त्याला दिलं गेलेलं आहे। पण पाठी लावण्याकरता आम्ही थांबलो होतो, कारण की रस्ता तसा नव्हता। पण रस्ता आत्ता मागच्या 4-2 महिन्यापूर्वी आम्ही बनवला। म्हणजे जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत नाव द्यायचं नाही। कारण की कुठल्याही व्यक्तीचं आपण ज्यावेळेस नाव देतो तर ती वास्तू, तो रस्ता, त्याची काही संकल्पना असेल, ती संकल्पना देखील तशी असली पाहिजे। जरी एखादी वास्तू उभा नसेल राहिली, एखादा रस्ता झाला नसेल, मनामध्ये विचार असेल, पण जोपर्यंत ती संकल्पना पुढे येत नाही, त्या विचाराची पुढे होत नाही, तोपर्यंत ते करताना आपल्या प्रत्येकाचा मानस असतो। मागणी देऊन मागणीपत्र घेऊन हे ठराव करण्यात आलेला आहे। आणि म्हणून हा येत्या काही दिवसामध्ये आम्ही त्याचा देखील एक उपक्रम, हा फलकाचा अनावरण लावण्याचा उपक्रम आणि त्याचं त्या रस्त्याला सगळे फलक लावण्याचा उपक्रम या ठिकाणी देखील हाती घेतला जाणार आहे। खरं तर इथं संत भगवानबाबांचं एक भव्यदिव्य मंदिर देखील आहे। लोकसहभागातून, लोकवर्गातून सगळ्या इथाच्या मंडळींनी मोठी एक मदत उपलब्ध केली आणि त्याच्या माध्यमातून एक मंदिराची देखील निर्मिती झालेली आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये इथं पुतळ्याचं देखील काम हे आपलं आता सुरू करायचं आहे। त्याचं देखील नियोजन हे आम्ही केलेलं आहे। त्याचं लवकरच आपल्याला बातमी देखील कळेल की इथं पुतळ्याचं काम सुरू झालेलं आहे आणि पूर्ण देखील झालेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे। हे सगळं काम पुढे जात असताना खरं तर आपण सातत्याने, मगाशीच आपण भाषण करत असताना त्यांनी सांगितलं की अगदी समाज पूर्वीच्या काळामध्ये दऱ्या खोऱ्यामधून, डोंगरामधून राहणारा समाज आता मोठ्या शहरांकडे गेलेला आहे। समाजाने एक चांगल्या विचाराच्या माध्यमातून प्रगती देखील केली, चांगलं शिक्षण घेतलं आणि एक वेगळ्या स्थानावर देखील गेलेला समाज आपल्याला पाहायला मिळतो। अधिकारी वर्ग असेल, IAS लेवल असेल, IPS लेवल असेल,
तर अगदी राजसत्तेपर्यंत देखील गेलेला आपल्याला समाज पाहायला मिळतो. पण भविष्यामध्ये याच्या पलीकडे जाऊन ह्या राजसत्ता थोड्या काळापुरता असतात, पण याच्या पलीकडे जाऊन समाजाचं स्वप्न हे खरं तर आपलं एक वेगळं असलं पाहिजे. आणि ते वेगळं स्वप्न जसं मागच्या वर्षी 2023चं वर्ष हे चंद्रयानचं वर्ष म्हणून आपण प्रत्येकजण ओळखतो, तसं भविष्यामध्ये एक संकल्पना आता लोकांनी प्रयत्न सुरू केलेला आहे भारताच्या शास्त्रज्ञांनी की सूर्ययान पाठवायचं. तर मी एक आशा व्यक्त करतो की त्या सूर्ययानामध्ये जेव्हा ते सूर्यावर पोचल तर त्याच्यामध्ये समाजातला प्रतिनिधी असला पाहिजे असा एक संकल्प आपल्याला केला पाहिजे. आणि म्हणून तितक्या दर्जाचं शिक्षण हे आपल्या बंधू भगिनीला मिळालं पाहिजे. आणि म्हणून ते दर्जाचं शिक्षण कुठून मिळू शकतं, जसं आत्ताच पोटे साहेब तुम्ही जी भूमिका मांडली, भावना मांडली की समाजाच्या प्रगतीकरता ग्रामीण भागातला समाज शिक्षणाकरता उच्च शिक्षणाकरता दर्जेदार शिक्षणाकरता शहरी भागांमध्ये जात असतो. मग पुणे असेल, मुंबई असेल, बीडचे लोक आपल्याकडे नगरमध्ये येतात, इकडं संभाजीनगरचे लोक आपल्याकडे येतात. आणि म्हणून जिल्ह्याचं ठिकाण असल्यानंतर शहरामध्ये तिथं एक हेडक्वार्टर असतं. आणि म्हणून सगळी शासकीय कार्यालय, मोठी मोठी कॉलेजेस असतील, मोठ्या मोठ्या शाळा असतील, तिथं विद्यार्थी बंधू भगिनी शिकण्याकरता येतात, शिक्षण घेण्याकरता येत असतात. आणि म्हणून जे आपण आज समाजाच्या एक मोठ्या हॉस्टेलचं बांधणीचं एक वेगळं स्वप्न आपण सगळेजण उराशी बाळगताय, तर त्याच्याकरता जी जागेची मागणी आपण केली, निश्चित ती जागेची मागणी आपण पूर्ण करण्याकरता आपण सगळेजण एकत्र राहून प्रयत्न करू. आणि समाजाचं जसं मी सांगितलं की ज्या ज्या वेळेला सूर्ययानाचा प्रयत्न होईल त्यावेळेला आपला समाज त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि मग समाज घरी जाऊ शकतो, तो उच्च विद्याविभूषित असला तरच त्या ठिकाणी जाऊ शकतो. आणि ती इमारत ही त्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षित बनण्याकरता ती आपल्या सर्वांना कामी आणायची. साहित्य संमेलन आयोजक वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य अहिल्यानगरी येथे आज जे सकाळी 9 वाजल्यापासून साहित्य दिंडीपासून जे साहित्य संमेलन सुरू झालं, तर त्याची सुरुवात रुद्रवंश नावाच्या ढोल पथकाने 100 ढोल वाजत आणि जवळजवळ 20 ताशा याच्या गजरामध्ये भगवान बाबा चौकातून गंगा लॉन्सवरती येण्यात आलं साहित्य दिंडी. आणि त्या समता, संस्कृती बळकटी आणि सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रीय एकात्मता ह्याची जडणघडण करणारे संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज हे साहित्य संमेलन झालं. हे साहित्य संमेलनामध्ये आम्ही जवळजवळ सर्व समाजातील लोकांना, सर्व समाजातील घटकांतील काम करणाऱ्या लोकांना आम्ही संत भगवान बाबा समाजरत्न आणि संत भगवान बाबा समाजभूषण पुरस्कार आम्ही देऊन गौरवण्यात आलं आहे. त्यांना या शहराचे लाडके आमदार श्री संग्रामभाई जगताप यांनी ह्या कार्यक्रमाला सेवा आणि सुविधा पुरवल्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. आज बघितलं आपण हजारो पब्लिक, समाज बांधव, इतर समाजातील लोक आज ह्या कार्यक्रमाला आले आणि खूप सुंदर असा हा कार्यक्रम सुरू आहे. आणि जवळजवळ राज्यातून, परराज्यातून कमीत कमी 200 ते 250 साहित्यिक आज या कार्यक्रमाला आले आहे. आणि त्या साहित्याचा आनंद, त्या साहित्याचा म्हणजे जो काही त्यांचा अभ्यास आहे आणि कथाकथन, कविता आहेत, तर नगरकरांना त्याचा आस्वाद आज मिळत आहे. ठिकाणी उभा आहे आणि भविष्यामध्येही हा समाज म्हणजे आमचं कुटुंब आहे. म्हणून निश्चित भविष्यामध्ये कुठलाही प्रसंग असला, समाजाला कुठेही पाठबळ द्यायचं असेल तर आम्ही निश्चित स्वरूपात आदरणीय कर्डिले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या समाजाला जिथं जिथं वेळ पडेल, जिथं जिथं गरज लागेल, 24 तासातले तुम्ही आम्हाला कधीही आवाज दिला तर ह्या समाजासोबत आम्ही कायमस्वरूपी उभा राहू, एवढं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला एक विश्वास देतो. आणि निश्चित गेल्या 20-30 अधिक वर्षापासून खरं म्हणजे हा समाज प्रत्येक निवडणुकीमध्ये कर्डिले साहेबांसोबत राहतो. 15 वर्षापूर्वी तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा नगर तालुका विभाजन झाला तेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये सुरुवात कुणी जर करून आपली दिली असेल किंवा आपल्याला पाठबळ दिला असेल आणि त्यांच्या माध्यमातून खरं म्हणजे त्या काळामध्ये आपल्याला प्रवेश मिळाला, असे आपल्या सर्वांचेच दैवत स्वर्गवासी गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या माध्यमातून खरं म्हणजे आज जे आपलं राजकीय जीवन चालू आहे तर त्यांनी त्या काळामध्ये जो निर्णय घेतला आणि आपल्याला नगर राहुरी पाथर्डी विधानसभेमधून त्या काळामध्ये साहेबांना पक्षामध्ये प्रवेश देऊन पाठबळ दिलं, तर त्यांच्या कार्यामुळं आणि त्यांच्या पाठबळामुळं आज आपली राजकीय परिस्थिती जी आहे ती केवळ मुंडे साहेबांमुळं आहे.